डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार असल्याच्या चर्चांना केंद्र सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. सध्या कोणतीही प्रस्ताव नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीनुसार भविष्यात दर बदल होऊ शकतात. गोरेगाव येथील नेस्को कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज वापर प्रकरणात एका अभिनेत्रीचा सहभाग समोर आला आहे. 2 विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण गंभीर बनले असून पोलिसांनी ड्रग्ज नेटवर्क उघड करण्यासाठी तपास तीव्र केला आहे. मुंबई CSMT ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसवेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेग 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार असून प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा मिळणार आहे. भांडूप येथे लग्न समारंभात घडलेल्या दुर्घटनेत खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीला वाचवताना अनेक जण खाली पडले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत. डोंबिवली येथील एका ज्येष्ठ व्यक्तीला लोकलमध्ये बेशुद्ध अवस्थेत 15 तास कोणीही मदत न केल्याने रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. संजू सॅमसनच्या शानदार खेळीवर शशी थरूर यांनी कविता लिहित कौतुक केलं. सोशल मीडियावर ही कविता व्हायरल झाली असून क्रिकेट आणि साहित्याचा अनोखा संगम पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑटोमेटेड वाहन तपासणी केंद्राचे काम लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे वाहन तपासणी अधिक पारदर्शक होईल. चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज मुकेश चौधरी वैयक्तिक दुखावर मात करत मैदानात उतरला. आईच्या निधनानंतरही त्याने संघासाठी खेळत निर्णायक भूमिका बजावली. त्याच्या या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होत आहे आणि खेळाडूंच्या समर्पणाचं हे उदाहरण ठरत आहे. पोस्ट ऑफिसची सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही सुरक्षित आणि नियमित उत्पन्न देणारी योजना म्हणून लोकप्रिय होत आहे. वाळूज येथे सासू समोर सुनेची हत्या करण्यात आली. आर्थिक वादातून हा गुन्हा दाखल झाल्याचा संशय असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.